माझं नाव निलेश. ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे. मी कामानिमित्त मुंबईहून निघालो होतो ट्रेनने. रात्रीची वेळ होती आणि ट्रेन आधीच उशिरा सुटली होती. डब्यात फारसं कोणी नव्हतं. मी खिडकीजवळ बसलो होतो. थकवा झालेला होता आणि थोड्याच वेळात मी डुलकी घेतली. पण अचानक झोपेत असतानाच एक आवाज ऐकू आला. "उठ, खाली उतर, आत्ता." आवाज स्पष्ट होता, पण इतका शांत आवाज डब्यात, म्हणजे स्वप्न तर नव्हतं ना? मी घाबरत उठलो. गाडी थोडी स्लो झाली होती. मन अजूनही गोंधळलेलं. शर्टमध्ये हात घातला आणि तेव्हा आठवलं, आईनं दिलेला श्री स्वामी समर्थांचा फोटो मी गळ्यात लावलेला होता. मी काही न विचार करता उतरलो. स्टेशन नव्हतं, फक्त एक छोटंसा सिग्नल पॉइंट. गाडी थांबली आणि निघून गेली. 5 मिनिटात फोनवर मेसेज आला. ट्रेनच्या मागच्या डब्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तेच डबे जिथून मी उतरलो होतो. मी थक्क झालो. काही क्षण मी फक्त आभाळाकडे पाहत राहिलो. शब्द नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रू आले. स्वामी मला जागं करत होते. मी ऐकलं आणि मी वाचलो. कधीकधी देव आरतीत भेटत नाही. तो संकटाच्या क्षणी फक्त एक वाक्य बोलतो आणि सगळं आयुष्य बदलतं. श्री स्वामी समर्थ.